राजे जिजाबाईंच्या जवळ बसले होते. महालात समया पेटला होता. माँसाहेब क्षीण भासत होते. महालात संभाजीराजे, सोयराबाई, पुतळाबाई, राजाराम हजर होते. राजाराम पलंगावर जिजाबाईंच्या जवळ बसले होते. जिजाबाई त्यांच्या केसांवरून हात फिरवत होत्या. बसून कंटाळलेले राजाराम जिजाबाईंच्या जवळ कलंडले. सोयराबाई पुढे झाला. राजारामांचा हात धरीत त्या म्हणाल्या, "उठा बाळराजे, झोपायला जा. माँसाहेब आजारी आहेत, एवढंही कळत नाही?" जिजाबाई म्हणाल्या, "राहू दे शिवबा, हे पोर भारी प्रेमळ आहे बघ. सांगाल ते ऐकतं. फार शांत आहे. मला बरं नाही तर ही दोघं सारखी आत बाहेर करीत असतात." "सारे लाड पुरवले जातात ना," राजे म्हणाले. "नाही रे, जातीनेच प्रेमळ आहेत. तुझ्या पोटी 2 नक्षत्र आली आहेत. एक आहे सूर्य आणि दुसरा चंद्र. एक अत्यंत स्वाभिमानी, नाकावर माशी बसून घेत नाही, तर दुसरा एकदम शांत." राजे काही बोलले नाहीत. जिजाबाईंच्या ते ध्यानी आले. त्या म्हणाल्या, "काळजी कसली करता राजे? थोडी दगदग झाली ना, त्यामुळे हा थकवा आला. जाईल सावकाश, आणि नाही गेला म्हणून काही बिघडणार नाही. राजे, आमचं ऐकाल?" "सांगा माँसाहेब," राजे म्हणाले. "आम्हाला आता पाचाडला हलवा. जरा बरं वाटलं की." "नको रे, महिन्यातून मी जाईन. पावसाळा आला, झड बसली की काही जमायचं नाही. आणि गडावरची पावसाळी हवा मला मानवायची नाही." राजांनाही डोळ्यासमोर पावसाळा दिसत होता. जिजाबाईंना गडावरची पावसाळी हवा मानवत नाही हे त्यांना माहीत होते. वैद्यांनीही तो सल्ला दिला होता. "ठीक आहे माँसाहेब, आपण उद्या पाचाडला जाऊ." "तुम्ही कशाला येता? इथं सारा पसारा असाच पडला आहे. संभाजीला घेऊन जाते. पुतळा पण येईल. येशील ना ग?" "जी," पुतळाबाई म्हणाला. "तुम्ही इथली सावरासावर झाली की मग या." दुसऱ्या दिवशी मेणे तयार झाले. पुतळाबाई व संभाजी यांसह माँसाहेब गडाखाली उतरले. महादरवाजापर्यंत राजे पोहोचवायास गेले. राजे परत राज्यकारभारात गुंतले. राजांनी आपले अष्टप्रधान पंडित यांना बोलाविले. राजे सर्वांना आपला मनोदय बोलून दाखवित होते. राजे म्हणाले, "आता या राज्याभिषेकामुळे जबाबदारी वाढली. एका माणसाच्या बुद्धीनं हा गाडा निर्दोषपणे चालविता येणार नाही. यापुढे राज्यकारभाराचे सारे निर्णय आपण सर्वांनी मिळून करायला हवे." "आम्ही सल्ला देण्यात कधीही," अण्णाजी म्हणाले. "आम्हाला सल्ला नको. यापुढे आम्हाला निर्णय लागतील आणि ते अष्टप्रधानांनी आपल्या जबाबदारीवर पार पाडायला हवेत. यापुढे प्रधानमंडळानं केलेले निर्णय आम्हाला अंमलात आणू, याबद्दल आम्ही खात्री देतो." राजांचा तो निर्णय ऐकून मंत्रिमंडळ चकित झाले. वाढत्या जबाबदारीने त्यांची अस्वस्थता वाढली. राजांनी निराजीपंतांना विचारले, "पंत, आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती आला?" "कोटी होण्याच्या घरात खर्चाचा आकडा पडेल असं वाटतं. तो भरून काढायला मिरासपट्टी आकारावी असं आम्हाला वाटतं." "प्रजा आनंदाने पट्टी भरेल," मोरोपंत म्हणाले. "प्रजेला बळ लागण्याचं काहीच कारण नाही. पण आमच्या राज्याभिषेकाची शंका बाळगणाऱ्या देशमुख, देशकुलकर्णी, पाटील व गावकुलकर्णी यांसारख्या वतनी हक्क वसूल करणाऱ्यांवर ही पट्टी बसवा. पण याला अपवाद पुणे प्रांत करा. मोगलांनी या प्रांतावर फार जुलूम केलेत. तो प्रांत या पट्टीतून वगळा." 2 प्रहरी राजे भोजन करून नुकते शय्यागृहात गेले होते. राजांना निद्रा लागली. अचानक राजांना जाग आली. डोळ्यासमोर संभाजीराजे होते. त्यांचा चेहरा तांबडा बुंद बनला होता. त्यांना पाहताच राजे उठून बसले. "का आलात शंभूबाळ?" राजाने धीर करून विचारले. त्या प्रश्नाबरोबर त्यांच्या डोळ्यात साकळलेले अश्रू झरले. राजांनी विचारले, "काय झाले राजे?" "माँसाहेबांची तब्येत जास्त." राजांनी त्वरेने कपडे केले. सोयराबाई महालात आल्या. "राणीसाहेब, माँसाहेबांची तब्येत बरी नाही म्हणे. आम्ही पुढे जातो, तुम्ही मागून या." राजे वाड्याबाहेर पडले. मोरोपंत धावत आले. म्हणाले, "महाराज, पालखी सांगितली." "नको, आम्ही चालत जातो, तुम्ही गडावर लक्ष ठेवा." राजे चालत होते. सेवक पुढे धावत होते. राजांच्या बरोबर संभाजीराजे चालत असूनही राजे काही बोलत नव्हते.
स्वप्नात असल्यासारखे ते गड उतरत होते. राजे पाचाडच्या वाड्यात आले. सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसत होते. राजे तडक जिजाबाईंच्या महालात गेले. जिजाबाई पलंगावर झोपल्या होत्या. महालात पुतळाबाई येसूबाई उभ्या होत्या. राजांना पाहताच जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजे नजीक गेले. राजे आलात, बरं झालं. राजाराम कुठं आहे? मागून येत आहेत. तब्येत कशी आहे? चांगली आहे रे, पण आता पिकलं पान केव्हा तरी गळून पडायचं. राजांची नजर पुतळाबाईंकडे वळली. राजांनी विचारले, मासाहेबांना औषध? मात्रा दिलीये. मग वैद्यराज कोठे आहेत? गंगा वैद्यांना आणण्यासाठी महाडला गेलेत. गंगा वैद्य म्हणजे साक्षात धन्वंतरी. असा आलो लौकिक. राजांना गंगाशास्त्री येणार हे ऐकून बरे वाटले. रात्र पडण्याच्या आधी पाचाडचा वाडा भरून गेला. सोयराबाई, राजाराम, सगुणाबाई सारे गडाखाली उतरले. आणाजी, मोरोपंत न राहून गडाखाली आले. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगा वैद्य पाचाडला आले. त्यांनी जिजाबाईंना पाहिले. वैद्यराज जेव्हा महालाच्या बाहेर आले तेव्हा त्यांची मुद्रा गंभीर होती. राजांनी आशेने विचारले, वैद्यराज? वैद्यांनी आकारण घसा साफ केला. आपली पगडी सावरली. राजांच्या नजरेला नजर भिडवीत ते म्हणाले, महाराज, आम्ही वैद्य, व्यथा जाणणारे, व्यथेवर औषध देणारे. जेथे व्यथा नाही, आजार नाही, तेथे आम्ही औषध काय देणार? आम्ही समजलो नाही. राजांच्या मागे उभे असलेले निराजीपंत म्हणाले, पंत, आम्ही खरं ते सांगितलं. समजुती खातर मात्रा देईन, भस्म देईन, पण त्यांनी यश येईल असं वाटत नाही. जगायचं की नाही ते आता रुग्णानंच ठरवायचं. ते त्यांच्याच हाती आहे. आपले गोळा झालेले अश्रू सांडायच्या आत राजे काही न बोलता जड पावलांनी उठले. ते जिजाबाईंच्या महाली गेले. जिजाबाईंच्या शेजारी राजाराम, संभाजी बसले होते. राजांना पाहता जिजाबाई संभाजीराजांना म्हणाल्या, राजारामाला घेऊन बाहेर जा. दोघे बाहेर गेले. राजे जिजाबाईंच्या जवळ बसले. जिजाबाईंनी आपला हात राजांच्या पाठीवर ठेवला आणि राजांचे अवसान ढळले. हातात तोंड लपवून ते रडू लागले. काही क्षणांनी जिजाबाईंनी हाक मारली, राजे. राजांनी आपले डोळे पुसले. त्यांची नजर जिजाबाईंच्याकडे वळली. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, तुम्ही आता लहान नाही. हा शोक तुम्हाला शोभत नाही. आता वैद्यांना त्रास देऊ नका. स्वारी गेली तेव्हा सती जात होते. तुम्ही आम्हाला सांगितलं. आमचा पुरुषार्थ बघायला कोणी राहिलं नाही. मासाहेब, तुम्ही जाऊ नका. तुमचं आम्ही ऐकलं, आम्ही राहिलो. त्याचा आम्हाला आनंद झाला. खरोखरच तुमचा पुरुषार्थ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही छत्रपती झाला ते पाहायला मिळालं. राहिल्याचं सार्थक झालं. मासाहेब, शिवबा, आम्ही का जन्माला पुरलो? मुलाचं करते पण पाहत ज्येष्ठांनी जावं, यातच जीवनाचं यश नाही का? आणि मी गेले तरी कुठं जाणार? देहानं गेले तरी मनानं इथेच आहे मी. आमच्या आठवणीनं कधी डोळ्यात पाणी आणू नका. ते पाहून आमच्या मनाला दुःख होईल. राजे, तुमचा जीव पुरा जखडून गेला आहे. मागे पाहिलं तरी तुमची सावली बनून आम्ही राहिलो आहे, हे तुमच्या ध्यानी येईल. जिजाबाईंनी थोडी उसंत घेतली. राजांच्या पाठीवरून हात फिरवीत त्या म्हणाल्या, राजाराम, संभाजी दोघेही लहान आहेत. संभाजीला अजून समज यायची आहे. त्याला खूप जपायला हवं. मी होते तोवर सारं केलं. आता राजे, तुम्ही घरावर लक्ष घालायला हवं. तेवढ्या बोलण्यानेही जिजाबाईंना थकवा आला. त्या डोळे मिटून पडून राहिला. राजे हळूवार पावलांनी बाहेर गेले. मृत्यूच्या चाहुलीने सारा वाडा चुपचाप झाला. कवी कलशी जिजाबाईंना बरे वाटावे म्हणून होमात गुंतले होते. निराजी पंतांनी जिजाबाईंच्या महालाबाहेर अनुष्ठानाला ब्राह्मण बसवले होते. त्या मंद आवाजाने वाड्याची गंभीरता वाढली होती. राजे आणि संभाजी जिजाबाईंच्या उशाशी सदैव बसून होते. राजांना भावी पोरके पण जाणवत होते. राहून राहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. राजे जिजाबाईंच्या शेजारी बसले होते. दुसऱ्या बाजूला संभाजी जिजाबाईंच्या हातावरून हात फिरवीत होते. पुतळाबाई पायांशी बसल्या होत्या. सोयराबाई, सगुणाबाई महालात वावरत होत्या.
2 प्रहर टळत आली होती. राजे एकटक नजरेने डोळे मिटून पडलेल्या जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाईंनी डोळे उघडले. राजांच्या हातावर त्यांचा हात पडला. त्या म्हणाल्या, शिवबा, विश्रांती घ्या. मासाहेब, कसं वाटतं? आता काय वाटायचं? शिवबा, असं डोळ्यात पाणी आणू नका. हर घडी असं डोळ्यात पाणी येणं बरं नव्हे. साऱ्या इच्छा पुऱ्या झाल्या. सगळं बघितलं. पुष्कळ जगले. आता कुडीचा मोह सोडलेला बरा. मासाहेब, शिवबा. संभाजीची हातावर स्थिरावलेली बोटे जिजाबाईंना जाणवली. त्यांची नजर संभाजीकडे वळली. उंचावलेल्या हाताने किंचित स्पर्श करता संभाजींनी आपले मस्तक जिजाबाईंच्या छातीवर टेकले. संभाजी हुंदके देत होते. जिजाबाई त्यांच्या केसातून हात फिरवित होते. गप्प शंभू, रडू नको. जिजाबाईंनी आपली नजर राजांच्यावर वळवली. शिवबा, काळजी वाटते ती या पोराची. याला जपा. लहान आहे अजून यावी तेवढी समज नाही. चुकलं माकलं तर सुधारून घ्या. आता तुमच्या खेरीज याला मायेनं कोण बघणार? सई असती तर काळजी नव्हती. त्याच वेळी अण्णाजी आत आले. राजांची नजर त्याच्याकडे गेली. महाराज, समर्थ आले. कोण? श्री समर्थ रामदास स्वामी. राजे गडबडीने उठले. जिजाबाईंनी विचारले, महाराज आले? हो, अण्णाजी सांगतात. नशीब माझं, शेवटी दर्शन घडलं. राजे त्वरेने महालाबाहेर गेले. राजसदरेवर राजे आले. निराजी पंत तेथे उभे होते. राजांनी विचारले, समर्थ कोठे आहेत? निराजी पंतांनी बोट दाखवले. वाड्याच्या प्रवेशद्वारातून येत असलेली समर्थांची मूर्ती राजांच्या नजरेत आली. चढाव काढून राजे त्यांना सामोरे गेले. राजांना पाहून समर्थांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. राजे नजीक गेले आणि अत्यंत नम्र भावाने त्यांनी खडावांवर विसावलेल्या धुळीने माखलेल्या पावलांना स्पर्श केला. समर्थांनी राजांना उभे केले. आशीर्वादासाठी ओठ पुटपुटले. समर्थांचा गंभीर आवाज उमटला, आईसाहेबांची प्रकृती कशी आहे? राजांचे डोळे उभ्या जागी भरून आले. घशातून शब्द उमटेना. समर्थांचीही तीच अवस्था झाली. राजांच्या उजव्या खांद्यावर समर्थांचा हात विसावला. समर्थ उद्गारले, प्रभू रामचंद्रांची इच्छा. बोला राजे. वैद्य हरले. सारे उपाय थकले. आम्हाला काही सुचत नाही. आम्ही. राजांचे कंप पावणारे अंग, निखळलेले अश्रू पाहून समर्थांनी राजांना जवळ घेतले. राजे, विवेक करा. भावनेला बंद घाला. चला. समर्थ पायांवर पाणी घेऊन राजसदरेवर आले. राजांनी विचारले, गुरुदेव एकटे चालात? छे राजे, संन्यासी एकटा कसा येईल? आमचा प्रपंच आहे ना बरोबर. आमचा जीव उतावीळ बनला. ते बिचारे मागून येत आहेत. अण्णाजींनी मांडलेल्या व्याघ्रासनाकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, बसावा. आईसाहेबांना भेटून या. आपण आल्याचं ऐकून मासाहेबांना फार बरं वाटलं. समर्थांसह राजे जिजाबाईंच्या महाली आले. संभाजी राजांनी समर्थांच्या पायावर मस्तक ठेवले. पाठोपाठ सर्व राण्यांनी वंदन केले. जिजाबाई कष्टाने उठण्याचा प्रयत्न करीत होत्या. ते धाणी येता समर्थ पुढे झाले. आईसाहेब, उठण्याचे कष्ट घेऊ नका. महाराज, आपण आलात. दर्शन घडलं. आम्ही वचनबद्ध होतो. आई, आम्ही तपस्वी. तप साधन हे आमचं कार्य. हा पुण्य संचयाचा योग प्रभू रामचंद्रानं दाखविला. आम्ही कृतार्थ झालो. जिजाबाई त्या बोलण्याने संकोचल्या. त्यांचे हात जोडलेले होते. समर्थांचे रूप त्या आपल्या नजरेस आठवीत होते. महाराज, आता माझा भरवसा नाही. या जगात शाश्वत असं काहीच नाही. आपलं दर्शन घडलं. आता कोणतीही इच्छा राहिली नाही. तो समर्थ आहे. महाराज, जगदंबेनं सारं यश दिलं वाटतं. आज्ञा आई. असं बोलून आम्हाला. आई, आम्ही खोटं बोलत नसतो. आपली योग्यता थोर म्हणून ते शब्द आमच्या मुखातून आले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. आपल्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवीत त्या म्हणाल्या, महाराज, काळजी वाटते शिवबाची. आम्ही निघालो. आता त्याला मायेचं कोणी राहिलं नाही. ती जबाबदारी आपली.
आम्ही त्याला तुमच्या ओट्यात टाकतो. त्याला सांभाळा. समर्थ नुसते हसले. एवढी जबाबदारी आपण स्वीकारावी. समर्थांचा चेहरा गंभीर बनला. डोळ्यात एक वेगळीच व्यथा तरळून गेली. आवाज घोगरा बनला. आई, ही जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य आमचं नाही. प्रत्यक्ष सूर्य जर आमच्या हाती दिला तर तो पेलणार कोण? ती योग्यता तुमची होती, तुम्ही ती पार पाडली. आम्ही शिवाजी राजांना नुसते राजे म्हणून पाहत नाही. आमच्यासारखे असंख्य तपस्वी, संन्यासी, योगी यांनी केलेल्या प्रार्थनेचं हे फळ. पृथ्वी तलावर साकार झालेलं हे परमेश्वर स्वरूप आम्ही मानतो. ती आमची श्रद्धा आहे. आमचं आनंदवन भुवन साकार करण्यासाठी अवतरलेला हा प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, अशी आमची धारणा आहे. याची जबाबदारी आम्ही कोण घेणार? त्याची चिंता करू नका. देवयोगानं आलेला मातृवियोग पेलण्याचं सामर्थ्य त्यांना आहे. त्यांच्या हाती देव, धर्म आणि देश सुरक्षित आहे. तीच प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आई, आपण शांत चित्त होऊन प्रभू रामचंद्रांचं स्मरण करा. आता तिकडे लक्ष स्थिर करा, आम्ही येतो. जिजाबाईंनी हात जोडले. राजे समर्थांसह राजसदरेवर आले. सूर्य मावळला. पाचाडावर रात्र उतरली. वाड्याच्या मशाली वाऱ्यावर फरफरत होत्या. जिजाबाईंना श्वास लागला होता. महालात धावपळ सुरू झाली होती. रात्र वाढत होती. समर्थ व्याघ्रासनावर ध्यानस्थ बसले होते. समोरच्या धुमीतला अंगार वाऱ्याबरोबर तेवत होता. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात आकांत उसळला. ध्यानस्थ बसलेल्या समर्थांच्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रू ओघळले. जिजाबाईंना पहाटे अग्नी देऊन सारी मंडळी वाड्यात आली. वाड्यातल्या बारगिरापासून मंत्रिमंडळातल्या मंत्र्यापर्यंत साऱ्यांना जिजाबाईंचा मृत्यू जाणवला. राज्यकारभारावर त्या बाईंची अखंड नजर फिरत आली होती. एक मोठा आधार नाहीसा झाला होता. ती जागा आता कशानेही भरून निघणार नव्हती. राजांच्या शोकाला तर पारावर राहिला नव्हता. त्यांच्या मनाचे सारे बांध फुटले होते. संभाजीराजांची तीच अवस्था झाली होती. सईबाई साहेब गेल्या त्यावेळी ते फार लहान होते. सारे आयुष्य जिजाबाईंच्या मायेखाली गेलेले. आई नाही हे कधी त्यांना जाणवले नाही. त्यांचे हे दुसरे पोरके पण त्यांना होरपाळून काढीत होते. जिजाबाई गेल्याने ते उघड्यावर पडले होते. सारे राज्य दुःखात बुडाले होते. तेथे कोण कोणाचे डोळे पुसणार? समर्थ साऱ्यांचे सांत्वन करीत होते. पण राज्यांच्या महालात जाण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी उरले नव्हते. 2 दिवस गेले तरी राजांचा शोक कमी होईना. मोरोपंत समर्थांच्या जवळ आले. मोरोपंत, काय आहे? समर्थ, सर्व जाणतात. पण माँसाहेब गेल्यापासून राजे शोकात बुडाले आहेत. त्यांना आवरण्याचं सामर्थ्य आपल्याखेरीज कोणाला नाही. समर्थांनी दीर्घ निश्वास सोडला. त्यांची नजर व्याकुळ बनली. ते म्हणाले, पंत, आम्ही संन्यासी असलो तरी माणूस आम्हाला हे का कळत नाही? साऱ्यांचं सांत्वन करायला आम्ही धजलो, पण राजांच्या समोर जायला मन धजत नाही. माँसाहेबांचा आधार काय होता हे आम्ही जाणतो. माँसाहेब गेल्या आणि राजांचं सर्वस्व हरवलं. मातृवियोग सर्वांनाच भोगावा लागतो, पण असं नातं फार दुर्मिळ. त्या राजाच्या माता श्रेष्ठ सल्लागार, राजांचा धीर होता. राजांना त्यांनी घडवलं, जडवलं, गुणसंपन्न केलं. त्यांच्या वियोगाचं दुःख कोण हलकं करणार? शब्दांना ते बळ कसं लाभणार? ही दुःख अशी असतात की ज्यांची त्यांनी सोसायची असतात. त्यात वाटेकरी होता म्हटलं तरी होता येत नाही. मोरोपंतांचे अश्रू वाहू लागले. पंचाने डोळे पुशीत ते म्हणाले, माँसाहेब गेल्या आणि आम्हाला पोरकेपण आलं. 4 वर्षामागपर्यंत माँसाहेब निवाडा करीत होते. राजे कुठे जरी असले तरी कारभारात कधी त्यांची उणीव भासायची नाही. आम्हाला राजे गडावर आल्यासारखेच वाटायचे. त्यांनी आम्हाला खूप शिकवलं. राजांचं दुःख आम्ही जाणतो, पण त्याचबरोबर त्या शोकाला वेळीच बंद पडायला हवेत हेही विसरता येत नाही. तेव्हा समजलो. ठीक आहे, आम्ही येतो. समर्थ मोरोपंतांसह राजांच्या महालात गेले. राजे पलंगावर झोपले होते. समर्थांना पाहताच राजे उठले. कष्टाने त्यांनी पाय शिवले. समर्थांनी राजांच्या खांद्यांना धरून उभी केली.
राजांच्या मुखातून हुंदका उमटला. सारे अंग कापू लागले. समर्थांचाही जीव गुदमरला. त्यांनी राजांना मिठीत घेतले. ते राजांच्या पाठीवर हात फिरवित होते. राजांच्या अश्रूंनी त्यांची छाती भिजत होती. राजे, शांत व्हा, विवेक करा. नकारार्थी मान हलवीत राजे म्हणाले, आम्हाला काही सुचत नाही. माँसाहेब गेल्या आणि आमची सावली हरवली. राजे, राजे, आम्हाला सारं कळतं, पण मनाला आवरायला हवं. अजान माणसांनी शोक केला तर आम्ही तो समजू शकतो, पण ज्ञानाचा शोक आम्हाला व्यथित करतो. जन्माला येणाऱ्या जीवाबरोबर मृत्यू हाही अटळ असतो. आईसाहेबांचा मृत्यू केवढा मोठा भाग्यशाली. तुमचा राज्याभिषेक पाहून तृप्त मनानं तो जीव गेला. आयुष्याचं सार्थक झालं. पृथ्वी तलावर असं भाग्य किती जणांना लाभतं. मुलाचा पुरुषार्थ पाहून तृप्त होऊन आयुष्याचे अखेर समाधानानं गाठणाऱ्या किती माता आहेत. ही तृप्तता पाहण्याचं भाग्य किती मुलांना लाभतं. धन्यता मानावी असा हा क्षण. ज्ञानी माणसाने आनंदोत्सव करावा असा शुभ दिवस. माँसाहेबांच्या आत्म्याला तुमचा शोक पाहून केवढं क्लेश होत असतील. सारं कळतं, पण वळत नाही. ते वळायला हवं. राजे, आम्हाला ते जमेल असं वाटत नाही. माँसाहेबांच्या शिवाय आम्हाला जगता यायचं नाही. आम्हाला ती सवय नाही. समर्थांचा चेहरा कठोर बनला. राजे, माँसाहेबांच्या शिवाय जीवन एवढं अधुरं राहणारं होतं, तर मग तुम्हीच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत का झाला? राजांची अश्रुपूर्ण नजर वर झाली. समर्थांच्याकडे पाहत राजे उद्गारले, आम्ही माँसाहेबांच्या मृत्यूला कारणीभूत झालो? हो. राजे, राज्याभिषेक करून घेतलात कशाला? तो आणखीन 5-25 वर्ष पुढे ढकलायचा होता. माँसाहेब तेवढी वर्ष जगल्या असत्या. वृद्धत्वाशी झगडत, व्याधींशी लढत, खुरतडत का होईना त्यांना जगावंसं वाटलं असतं. तुमचा राज्याभिषेक पाहिला आणि त्यांचं सारं जीवन सफल झालं. मोक्ष हाती आला. आशेची समाप्ती झाली. मग तो जीव राहील कशाला? राजांनी अश्रू टिपले. राजे, आता आम्ही जातो. हे अजानपण सोडून द्या. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. लाखांचे तुम्ही पोशिंदे. स्वतःचा विचार करायला तुम्हाला मोकळीक नाही. राजांचा निरोप घेऊन जड अंतकरणाने समर्थ निघून गेले. राजे एकटे, अगदी एकटे राहिले. जिजाबाईंचे दिवस झाले. हजारो गोरगरिबांना अन्न घातले गेले. राजांनी खूप दानधर्म केला, पण राजांच्या मनाची उदासीनता कमी झाली नाही. ते सदैव महालात बसून राहत. जिजाबाईंच्या मृत्यूच्या बातमीने राज्याचे गडकरी, मातब्बर सरदार राजांना भेटायला येत होते. माँसाहेबांच्या आठवणीने परत राजांचे दुःख वाढत होते. रात्री अचानक राजांना जाग आली. सारे अंग घामेजले होते. पलंगाशेजारी पुतळाबाई उभ्या होत्या. दचकून जागे झाल्यामुळे विस्पारलेल्या डोळ्यांनी राजे पाहत होते. काय झालं? आपण झोपेत ओरडत होतात म्हणून जाग केलं. काय म्हणत होतो आम्ही? माँसाहेब माँसाहेब म्हणून हाका मारित होता. राजे स्वप्न आठवीत होते. काहीतरी अस्पष्ट आठवत होते. पांढरे पातळ नेसून माँसाहेब उभ्या होत्या. त्यांनी राजांना खुणेने बोलाविले. राजे जवळ जात होते. माँसाहेबांनी पाठ फिरवली. त्या चालू लागल्या. राजांनी त्यांना हाक मारीत गाठले आणि राजे जागे झाले. राजांचे डोळे भरून आले. ओठ थरथरले. आवाज कापरा बनला. राणीसाहेब, सारा दिवस माँसाहेबांना शोधण्यात जातो. त्यांचं कुठं दर्शन घडत नाही, अस्तित्व जाणवत नाही. माँसाहेबांनी सावली बनून राहायचं वचन दिलं होतं, पण कुठंच त्या दिसत नाही. जीव थकून जातो आणि रात्र स्वप्नात नुसत्या कुठं माँसाहेब आमच्या समोर अवतरू लागतात. तोच आम्हाला कशाला जागं करता? का? पुतळाबाईंना राजांचे ते घायाळ रूप, ते शब्द ऐकणं कठीण गेले. पदराचा बोळा तोंडाशी धरून त्या धावत महालाबाहेर निघून गेल्या. सकाळी झाली. सारे आकाश कुंदावले होते. सूर्योदयाला झिरझिर पावसाची सुरुवात झाली. पश्चिमेचा गार वारा जाणवू लागला. राजे बाहेरचे कुंदावलेले वातावरण पाहत असता महालात आणाजी आले. राजे म्हणाले, आणाजी, आता पाऊस बरसणार असं वाटतं. जी, काही महत्वाचं काम होतं का? गडावर जायची सर्व सिद्धता झाली आहे. आश्चर्यचकित होऊन राजे म्हणाले, मेणे पालख्या सर्व तयार आहेत. कुणी सांगितलं?
आम्ही गडावर जाणार म्हणून? राजांनी विचारले. धाकट्या राणीसाहेबांनी पहाटेच हुकूम दिले. राजांचा संताप वाढला होता. त्यांनी अनाजींना आज्ञा केली. पुतळाबाईंना बोलावणे पाठवले. पुतळाबाई महालात आल्या. राजे त्यांच्याकडे पाहत होते. पुतळाबाईंची नजर पायांकडे वळली होती. आम्ही गडावर जाणार म्हणून कळवलात? जी. कारण? पुतळाबाई काही बोलल्या नाहीत. राजांचा संताप उफाळला. सांगा राणीसाहेब, कुणाला विचारून हा निर्णय घेतलात? पुतळाबाईंची नजर वर झाली. डोळ्यात भीती सामावली होती, पण आवाज स्थिर होता. या घरात आल्यापासून कधीच कसला निर्णय आम्ही केला नाही. नाईलाजानं हा करावा लागला. कारण आपला राज्याभिषेक झाला. सारा पसारा तसाच गडावर आहे. कुणाची बोलायची हिंमत नाही. राजे खिन्नपणे हसले. उपहास उपळला. म्हणून मासाहेबांची जागा घेता वाटतं. एक असह्य वेदना पुतळाबाईंच्या चेहऱ्यावर उमटली. दुसऱ्या क्षणी तिचे रूपांतर क्रोधात झाले. त्यांची जागा कोणी घेणार नाही. मासाहेब गेल्या त्या आता पृथ्वीतलावर वावरणार नाही. राणीसाहेब, खरं तेच सांगते, पण तुमच्या ते ध्यानी येत नाही. इथं कितीही दिवस राहिलं तरी मासाहेब का दिसणार आहेत? एका संसाराचे धणी असता तर काही बोलले नसते, पण लाखांचं धणी पण आपल्या माथी. आपल्या आई गेल्या म्हणून बस करा राणीसाहेब, राजे म्हणाले. ते पुरे थकले. डोळ्यात अश्रू गोळा झाले. आमच्या मासाहेब गेल्या तर आम्हाला आता दिसणार नाहीत. आम्ही पोरके झालो, एकटे पडलो, हे आम्ही समजून घ्यायला हवं. अनाजींना सांगा, आम्ही येतो. पुतळाबाई महालाबाहेर गेला. राजे बाहेर आले तेव्हा मेने पुढे गेले होते. पावसाचा जोर थोडा वाढला होता. अनाजी म्हणाले, पाऊस जरा कमी झाला की मग? राजे हसले. ते अनाजींच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, अनाजी, पावसाची भीती कसली? खूप भिजायचं आहे. चला, आम्हाला लवकर गडावर पोहोचायचं आहे. राजे पालखीत बसले. भोई झपझप चालू लागले. समोरचा रायगड पावसात धुरकट दिसत होता. रायगडावर राज्याभिषेकाचा उत्सव कैक दिवस चालला असता, पण जिजाबाईंच्या मृत्यूने त्यावर विरजण पडले. उत्साहाने भरलेला गड शोकामध्ये बुडून गेला. सारे राजांना भेटत होते. जड मनाने राजांचा निरोप घेत होते. गडावर उभारलेले डेरे, कणाती, चांदण्या पावसाच्या भीतीने उतरल्या गेल्या होत्या. त्यामुळे गडाचे वातावरण जास्तच भकास वाटत होते. राजांनी आपल्या दुःखाला आवर घालून कारभारात लक्ष घातले, पण त्यांचे मन त्यात रमत नव्हते. चेहऱ्यावरची दुःखाची छाया कमी होत नव्हती. राजे पुष्कळ आबोल बनले होते. थकलेले दिसत होते. नेहमी ते आपल्या महाली बसून राहिलेले दिसत. मनात आले तर जगदीश्वर प्रसादाकडे फिरायला जात. 2 प्रहरी राजांना झोप येईना. आकाश ढगांनी भरले होते तरी पाऊस नव्हता. राजांनी तोंडावर गार पाण्याचा शिरडकावा मारून घेतला. कोण आहे तिकडे? मनोहरी आत आले. मनू, थोरल्या राणीसाहेब कुठे आहेत? 7 महालात आहेत. झोपलात? जी नाही, बाळराजांना बरं नाही. त्यामुळे? काय होतंय बाळराजांना? थोडा ताप आलाय. आम्ही तिकडे येतो म्हणून वरती दे. जी. राजे महालाबाहेर आले. समोरचा चौक नजरेत आला. राजांची तुला तेथेच झाली होती. तुलेला जाताना जिजाबाईंनी राजांना तीट लावली होती. राजांनी तो विचार झटकला. चौकाकडे न पाहता ते 7 महालाकडे वळले. गंगासागराच्या मनोऱ्याजवळ येताच त्यांचे पाय थबकले. न कळत ते गंगासागराच्या मनोऱ्यात शिरले. गार वारा वाहत होता. गंगासागराच्या निळ्याभोर पाण्यावर तरंग उठत होते. समोर टकमक टोक नजरेत येत होते. 2 प्रहरी, एक निराळी शांतता गडावर पसरली होती. पावसाळी हवेने धुरकट बनलेले सृष्टीचे रूप राजे न्याहाळीत होते. त्यांची नजर फिरता फिरता शेजारच्या दुसऱ्या मनोऱ्यावर स्थिर झाली. मनोऱ्याच्या 3ऱ्या मजल्यावर पुतळाबाई बसल्या होत्या. एकाग्र चित्ताने त्या गंगासागराकडे पाहत होत्या. ढळलेल्या पदराचेही त्यांना भान नव्हते. शेजारच्या मनोऱ्यावर राजे उभे आहेत, ते पाहत आहेत याचेही त्यांना भान नव्हते. पुतळाबाईंना हाक मारावी असे राजांना वाटले, पण दुसऱ्या क्षणी त्यांनी तो बेत बदलला. हाक न मारता राजे तसेच माघारी वळले. सोयराबाई आपल्या महाली बसल्या होत्या. जवळ बाळ राजाराम होते. मनोहरी उभी होती. राजांना पाहून राजारामांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजारामांजवळ बसत राजांनी विचारले, बाळराजे, तब्येत कशी आहे? चांगली आहे आबासाहेब. नाक ओढीत रामराजे म्हणाले, पण आईसाहेब आम्हाला अंथरुणाखाली उतरू देत नाही. तर अंगात ताप आहे, सर्दी झाली आहे आणि निघाले फिरायला. पावसाळा सुरू झाला ना, हवा बदलली, त्यामुळे थोडा त्रास.
वैदराज म्हणाले की पावसात भिजल्यामुळे बाळराजे आजारी पडले. केव्हा भिजले? पाचाडाहून गडावर आलो तेव्हा. दीर्घ निश्वास सोडून राजे म्हणाले, तेव्हा पाऊस होता खरा? राजारामांनी राजांना विचारले, दादा महाराज का आले नाही? खरंच आमच्याही मुजऱ्याला आले नाही. गडावर असते तर आले असते, सोयराबाई म्हणाल्या. मग कुठे गेले संभाजीराजे? काल रात्री पाचाडला गेले असं ऐकलं आम्ही. ते बरं, कदाचित आपल्यासारखीच त्यांनाही मासाहेबांची आठवण. राणीसाहेब, जे सांगायचं ते स्पष्ट सांगा. त्यासाठी नसत्या आठवणी कशाला काढता? संभाजीराजे कदाचित गडाखाली शिकारीला उतरले असतील. शिकारीचा त्यांना नाद आहे. हो, आणि तो आता वाढलाही आहे. जनावरांच्या शिकारीपेक्षा माणसांच्या शिकारीचा नाद सुरू झाला आहे. काय सांगता? स्वारींनी चौकशी करावी. राज्याभिषेकाच्या वेळी गडावर आलेल्या काही कलावंतींना युवराजांनी पाचाडला ठेवून घेतलं आहे. गाणं बजावणं करण्यासाठी ते गड उतरतात. हे माहीत असून स्वस्थ का बसलात? मी कोण सांगणार? ते का आता लहान आहेत? राजे खिन्नपणे हसले. युवराजांना गाण्याचा शौक आहे. तरुण वय आहे. गेले असतील गाणं ऐकायला. त्यांना जबाबदारी कळते. आपण जशा राज्याच्या महाराणी आहात तसे तेही युवराज आहेत. त्या बोलांनी सोयराबाई थक्क झाल्या. राजांच्याकडून त्यांनी या बोलण्याची अपेक्षा केली नव्हती. त्यांचा संताप भडकला. याचसाठी काही सांगू नये असं वाटतं. राणीसाहेब, सांगण्यापेक्षा माणसानं करावं, तो आपला अधिकार आहे. हो, माहीत आहे, पण तो माझा नाही. मग कुणाचं? ज्यांच्या सांगण्यावरून आपलं उठणं बसणं होतं त्या धाकट्या राणीसाहेबांचा. पुतळाबाईंबद्दल का बोलता? त्यांचं नाव उगा कशाला घेता? खोटी अदावत घ्यायची सवय नाही मला. तेवढी सत्ता नसती तर भर पावसात गड चढायला लावायची त्यांची हिंमत झाली नसती आणि बाळराजे भिजले नसते. सोयराबाईंनी मनातली मळमळ ओकून टाकली. सारा प्रकार राजांच्या ध्यानी आला. भीतीने गर्भगळीत झालेले राजाराम तसेच पडून होते. राजांनी त्यांच्या केसावरून हात फिरवला. राजे उठत म्हणाले, आम्हाला समजून घेणारं कोणी भेटेल असं वाटत नाही. राजे सावकाश महालाबाहेर गेले. पालखी दरवाजापासून मेन दरवाजापर्यंतचा सोपा मोकळा होता. राजांची पावले न कळत मेन दरवाजाकडे वळली. मेन दरवाजाच्या पायऱ्या उतरून राजे डाव्या बाजूच्या पठारावर आले. गार वारा अंगाला झोंबत होता. राजे त्या पठारावरून चालत होते. राजांना ती जागा फार आवडी. राणीवसा मोकळ्यावर यावा, वावरायला सुरक्षित जागा असावी म्हणून 7 महलात लागूनच हे पठार राखले होते. खोल तुटलेल्या कड्याखालचा मुलूक राजे निरखित होते. त्यांची नजर पाचाडच्या वाड्यावर स्थिरावली. साऱ्या आठवणी उफाळून वर आल्या. एकटक नजरेने राजे तो वाडा पाहत होते. राजाने एकदम वळून मागे पाहिले. पुतळाबाई राजांच्या दिशेने येत होत्या. त्यांना पाहताच राजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. पुतळाबाई नजीक आल्या. किती गार वारा सुटलाय. पाऊसही येईल. कोणी सांगितलं आम्ही येते आहो म्हणून? आम्हाला कळतं. हे मात्र खोटं, राजे हसून म्हणाले. गंगासागराच्या मनोऱ्यावर तुम्ही बसला होतात. अगदी विचारात घडला होतात. कुणी सांगितलं? पुतळाबाईंनी विचारलं. आम्ही शेजारच्या बुरुजावर होतो, पण आपलं लक्ष गेलं नाही. मग हाक का नाही मारलीत? विनाकारण समाधीभंग झाला असता. गार प्रबळ वाऱ्यामुळे वस्त्र आवरणं कठीण जात होते. केसांच्या बटा वाऱ्यावर हेलकावे घेत होते. पदर आणि वस्त्र सावरण्यात पुतळाबाई गुंतल्या होत्या. राजे त्यांच्याकडे पाहून हसत होते. राजांचे ते हसणे आणि वाऱ्याने विस्कटलेले केस पाहून पुतळाबाईंनाही हसू आले. राजे म्हणाले, पुतळा, एवढा कसला विचार करीत बसली होतीस? कसला नाही. राजे जवळ गेले. पुतळाबाईंची नजर उंचावली. पुतळा, आमचा राज्याभिषेक झाला. वैभवाची मध्याण आम्ही गाठली. अशा वेळी कसली चिंता तुम्हाला वाटत होती? काही नाही, सहज बसले होते. पुतळा, आम्हाला फसवतेस? दुर्दैवानं तेवढं अजाण आम्ही राहिलो नाही. सांगण्यासारखं नसेल तर सांगू नको. आमचा आग्रह नाही. त्या बोलांनी पुतळाबाई कळवळल्या. दुसऱ्या क्षणी त्या बोलून गेल्या. सांगितलं तर इकडून हसं होईल. आम्हा बायकांची जात शुभापेक्षा अशुभाच्याच भीतीनं अधिक मरते. कसली भीती? आपला राज्याभिषेक पाहिला. डोळे निवले, पण काय? उगीच मनात आलं. सूर्य डोक्यावर आला, आता पुढे काय? उगीच मनाला हुरहुर लागली. ती हुरहुर काढून टाका. ऋणानुबंध असला की असं होतं. हाच विचार आमच्याही मनात येऊन गेला. सृष्टीला जो नियम तोच मानवालाही. माणूस का ती वेगळा आहे? मध्यान्ह काळ झाल्यावर
अस्तकालाची वाटचाल करावी लागते हे का सूर्याला माहीत नाही? भरतीनंतर सागराला ओहोटी येते हे का सागराला कळत नाही? पौर्णिमेच्या चंद्राला का भावी क्षयाची जाणीव नसते? म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. सागराच्या भरतीचा वेग मंदावत नाही ना चंद्राला पौर्णिमेच्या रूपाची भीती वाटते. जीवनाचा ओघ खंडित होत नाही याचाच हा पुरावा आहे. हे जीवनचक्र असंच चालायचं. जो नियम सृष्टी पाळते त्याची जीवानं चिंता कशाला करावी? हो, पावसाची तरी करावी ना. राजांनी मागे पाहिले. पाऊस पुढे सरकत होता. राजांनी पावले उचलली पण पावसाने गाठलेच. दोघे भिजत बालेकिल्ल्याकडे येत होते. पावसांच्या थेंबांनी सारे अंग मोहरत होते आणि त्याच वेळी राजांचे लक्ष मेन दरवाजातून छत्र घेऊन धावत येणाऱ्या सेवकांच्याकडे गेले. राजे म्हणाले, पाहिलं, छत्रपती झालो ना. पावसात भिजायला सुद्धा आम्हाला मोकळीक नाही. पावसात भिजल्यामुळे राजांना किंचित ठसका सुरू झाला होता. रात्री राजे शयनगृहात आले पण झोप येईल असे त्यांना वाटत नव्हते. पुतळाबाई महालात हजर होत्या. राजांनी विचारले, पुतळा, बाळराजांची तब्येत कशी आहे? आज बरी आहे. थोरल्या राणीसाहेबांची मर्जी आहे ना? नसायला काय झालं? पुतळाबाई म्हणाला, जरा मोकळ्या स्वभावाच्या आहेत. मनात काही ठेवीत नाही. चटकन बोलून जातात. दोषांकडे देखील किती चांगल्या तऱ्हेने पाहता येतं नाही? तुम्ही जा, आम्हाला झोप येईल. डोळा लागला की मग जाईन. राजांना निद्रा लागली. काही वेळ गेला. अचानक ठसका उफाळला. राजे उठले. चौपाईवरील भांडे त्यांनी उचलले आणि पुतळाबाई समोर आल्या. अजून तुम्ही का गेला नाही? जाणार होते तोच आपल्याला जाग आली. राजे चूळ भरण्याकरता तस्ताकडे गेले. चूळ भरून राजे उभे राहिले. खिडकीतून अंधारात लकाकणारा दिवा दिसत होता. तिकडे पाहत राजांनी विचारले, तो संभाजीचा महाल ना? हो. मग अजून दिवा बरं? रात्री सूनबाईला पोथी असते. काय वाचते? एकनाथी भागवत. राजांनी पुतळाबाईंना जायला सांगितले. पुतळाबाई गेल्या पण राजे बराच वेळ त्या दिव्याकडे पाहत होते. त्याच विचारात ते झोपी गेले. पहाटे राजे देवदर्शनासाठी जायला सिद्ध झाले. राजसदरेवर राजांचा एकत्र सजलेला घोडा पाहताच राजांनी दुसरा घोडा आणण्याची आज्ञा केली. येसूबाईंना राजांनी बोलावणे पाठवले. येसूबाई आल्या तेव्हा घोडा सज्ज झाला होता. येसूबाईंनी राजांना नमस्कार केला. राजे म्हणाले, येसू, तुम्ही आमच्या सूनबाई. युवराज तर कधी आमच्या बरोबर नसतातच. निदान तुम्ही तरी आम्हाला सोबत द्यावी का नाही? तुम्ही दोघे असे वागू लागला तर उतार वयात आम्हाला पाहणार कोण? चला, देवदर्शन करू, तशीच गडाचीही पाहणी करू. येसूबाई घोड्यावर स्वार झाल्या. राजांनी आपल्या घोड्यावर मान घेतली. दोन्ही घोडी नगारखान्यातून बाहेर पडली. मागून अश्वदळ जात होते. देवदर्शन करून भवानी टोकापर्यंत जाऊन राजे माघारी आले. पाय उतार होऊन येसूबाईंशी बोलत राजे महाली आले. येसूबाई आपल्या महाली जाण्यासाठी वळणार तोच राजांनी हाक मारली. येसूबाईंनी राजांकडे पाहिले. राजे म्हणाले, येसू, आता तू लहान नाहीस. माँसाहेब गेल्या. त्यांची जागा एकानं भरून काढणं कठीण. आता सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवं. तुझी जबाबदारी मोठी आहे. राज्याचा वारस तुला सांभाळायचा आहे. तुला ती जाणीव राहावी म्हणून आजपासून जेव्हा आम्ही गडावर नसू तेव्हा आमचा शिक्का कट्यार तुमच्या ताब्यात राहील. येसूबाई चकित झाल्या. त्या उद्गारल्या, आबासाहेब, ही जबाबदारी? राजे हसले. आम्ही समजलो. त्याची चिंता करू नको. शंभूराजे आले की आम्ही त्यांना सांगू. एक वेळ शंभूराजे आमच्या हातून सुटतील, पण ते तुझ्या हातून सुटणार नाही ते आम्हास माहीत आहे. येसूबाई लाजल्या. त्यांची नजर खाली वळली. राजे अत्यंत प्रेमभराने पुढे झाले. येसूबाईंच्या मस्तकावरून हात फिरवीत ते म्हणाले, घरात सून म्हणून आलीस पण वाढलीस मुलीसारखी. तूही त्यात कधी अंतर दिलं नाहीस. सखूपेक्षाही जास्त जिव्हाळा लावलास. आमच्या शंभूबाळांना जखडण्याचं सामर्थ्य तुला लाभलं यात मला आनंदच आहे. हे तुझं सुख अक्षय टिको. येसूबाईंनी राजांचे पाय चटकन शिवले आणि त्या महालाबाहेर निघून गेले. 2 प्रहरी संभाजीराजे गडावर आल्याचे राजांना कळले, पण ते राजांच्या समोर आले नाही. सायंकाळी अनाजींसह राजे जगदीश्वराकडे गेले. एकांतामध्ये असताना राजांनी विचारले, अनाजी, युवराज गडाखाली गेले हे तुम्हाला माहीत आहे? जी. ते का जातात माहीत आहे? जी. युवराज कलावंतिनीचं गाणं ऐकतात? जी. अनाजी, हे तुम्हाला माहीत होतं तर आम्हाला का नाही सांगितलं? क्षमा महाराज, अनाजी निर्धाराने म्हणाले.
युवराज संतापी आहेत, आधीच त्यांचा गैरसमज आहे. आम्ही बोलल्यानं तो वाढला असता. आपल्यालाही त्रास झाला असता. शेवटी राहवलं नाही म्हणून राणीसाहेबांच्या त्यांच्याऐवजी आम्हाला सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं. युवराज उद्याचे राज्याचे धनी, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. वेडं वाकडं वळण दिसलं तर वेळीच त्यांना सावरायला हवं. जी. राजे देवदर्शन आटोपून माघारी आले. महाली महादेव उभा होता. त्याच्यासह राजे महाली गेले. बराच वेळ राजे महादेव बरोबर महाली एकांतात बसले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे स्नानपूजा आटोपून एकटेच महाली बसले होते. मनोहरी आत आली. युवराज भेटीला येत आहेत. येऊ देत ना, राजे म्हणाले. मनोहरी बाहेर गेली आणि संभाजीराजे महालात आले. राजांची प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना धीर आला. राजे युवराजांना निरखीत होते. भरधार छातीमुळे अंगातील रेशमी जामा छातीवर ताणावलेला होता. पायात विजार होती. मस्तकी पांढरा जिरेटोप होता. नजरेत बेदरकार भाव होता. चेहऱ्यावर तारुण्याची मिजाज उमटली होती. संभाजीराजे धीमी पावले टाकीत राजांच्या जवळ आले आणि त्यांनी पाय शिवले. राजे पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, युवराजांना केव्हापासून आमच्या भेटीची परवानगी लागू लागली? राजे हात बांधून उभे होते. नजर खाली झुकली होती. पाचाडला गेला होता? युवराज काही बोलले नाही. शिकारीचा बेत काढला? युवराज काही बोलले नाही. काल तुम्ही गडावर आलात पण आमच्या भेटीला आला नाहीत. असा कोणता गुन्हा आम्ही केला? गुन्हा आम्ही केला. संभाजीराजे राजांचे पाय शिवीत म्हणाले. क्षमा मागण्यासाठी आम्ही आलो. राजाने दीर्घ निश्वास सोडला. शंभूबाळ, तुमचं वर्तन ऐकून आम्हाला फार यातना झाल्या. कलावंतिनीचं गाणं ऐकण्यासाठी तुम्ही गडाखाली गेला. तुम्हाला या शोकाची फार आवड आहे हे आम्हाला माहीत आहे. त्याबद्दल आम्ही कधी बोललो नाही. पण मासाहेब जाऊन महिना झाला नाही तोच तुम्ही त्याच पाचाडच्या परिसरात गाणं ऐकण्यात गुंतलात. मासाहेबांना एवढ्यात विसरलात? संभाजीराजांना उभ्या जागी उंडका फुटला. राजे जवळ गेले. एकदा आम्हाला सांगून टाका, का असं वागता? बोला. मान हलवीत संभाजीराजे बोलून गेले. आबासाहेब, मासाहेब गेल्या आम्हाला काही सुचत नाही, जीवाला चैन पडत नाही. राजांनी संभाजीराजांना जवळ ओढले. ते सददित झाले. शंभूबाळ, आणि म्हणून कलावंतिनीचं गाणं ऐकायला गेला. त्यानं का ते दुःख विसरलं जाणार होतं? एवढी का ती आठवण विसरणं सोपं आहे? मासाहेब गेल्या पण त्यांचा आत्मा कुठंतरी आमच्या भोवती घोटाळतच नाही? तुमच्यावर त्यांचा भारी जीव. रात्री गड उतरलात, कदाचित तो आत्माही तुमच्या काळजीनं उतरला असेल. त्याचा तरी विचार करायचा होता. इकडे पहा. संभाजीराजांनी नजर वर केली. राजांचे डोळे पाणावले होते. संभाजीराजांच्या खांद्यावर राजांनी आपला थरथरचा हात ठेवला. शंभूबाळ, महासाहेब गेला, तुम्हाला दुःख झालं आणि आम्हाला काय आनंद झाला? आम्ही पोरके झालो. आमच्या जीवाचा थारा उडाला. पण आम्ही आमचं कर्तव्य भान विसरलो नाही. मासाहेब गेल्या असं समजू नका. राजे, पाचाडात मासाहेब होते तरी गडावर त्यांचा धाक असायचा ना. आता तेही अंतर राहिलं नाही. मासाहेब आता दूर नाहीत. त्यांनी तुमच्या आमच्या मनात आता जागा घेतली आहे. आता फार भिवून वागायला हवं राजे. आम्ही चुकलो. पुन्हा हे वर्तन घडणार नाही. आमची दुसरी कसलीच अपेक्षा नाही. चुका होत नाहीत कुणाच्या हातून, पण ती चूक पुन्हा होऊ न देणं यातच माणसाची उन्नती साठवलेली असते. एवढं पथ्य पाळलं तरी माणूस सहज मोठा होऊन जातो. तुम्ही तर भावी राज्याचे धनी. तुम्हाला फार जपायला हवं. राजा म्हणजे प्रजापालक, लोकनायक. चारित्र्य हा तर त्याचा पाया. आपल्या जीवनाशी हवा तसा खेळ खेळायला तुमची आमची आयुष्य मोकळी नाहीत. राजे, त्यांची गुंतवण केव्हाच झालेली आहे. राजांचे एक वेगळे रूप संभाजीराजांना प्रथमच दिसत होते. त्या बोलांनी त्यांचे मन उजळत होते. राजे त्यांना जवळ घेत म्हणाले, पुसा ते डोळे. संभाजीराजांनी हसून डोळे पुसले. राजारामांना ताप येत होता. ते तुमची आठवण काढीत होते. आम्ही जाऊन येतो. त्याच वेळी राजांची नजर महालाच्या दाराशी खेळली. महालात येणाऱ्या येसूबाईंना पाहताच राजे म्हणाले, येसू, काळजी करू नको. आपले पतिराज सुखरूप आहेत. येसूबाईंनी हसून संभाजीराजांकडे पाहिले. दुसऱ्याच क्षणी राजांच्या पाया पडत त्या म्हणाल्या, आम्ही नेहमीप्रमाणे पाया पडायला आलो होतो. राजे मोठ्याने हसले. संभाजीराजांना सांगते झाले, युवराज, काल आम्ही आमच्या लाडक्या सूनबाईंना घेऊन फेरफटक्याला गेलो होतो.
तुम्ही वेळी अवेळी शिकारीत गुंतलेले असता, आम्ही मोहिमात. मग गडावरचा राज्यकारभार चालणार कसा? जेव्हा आपण दोघेही गडावर नसू तेव्हा यापुढं आमचा शिक्का येसूच्या हाती सुपूर्द करायचा आम्ही निर्णय केला आहे. तुमची त्याला ना नाही ना? संभाजीराजे लाजले. मुजरा करून ते गडबडीने बाहेर गेले. येसूबाई जागच्या जागी संकोचून उभ्या होत्या. राजांच्या हसण्याने महाल भरून गेला होता. जिजाबाई गेल्यानंतर प्रथमच राजे मोकळेपणी हसले होते. गडावर महाराजांचा खास नजरबाज महादेव येऊन गेल्यापासून गडावर सारखे नजरबाज दिसू लागले होते. राजांनी सेनापती हंबीरराव मोरोपंत आनंदराव यांना फौजा गोळा करण्याचे हुकूम दिले होते. भर पावसाळ्यात राजांनी कुठली मोहीम काढली आहे याचे सर्वांना कोडे पडले होते. रायगडावर पाऊस अखंड धार धरून उभा होता. राजांच्या समोर मोरोपंत, हंबीरराव, आनंदराव, आणाजी, बाकीचे सर्व प्रधान आणि खुद्द युवराज उभे होते. राजांनी मोरोपंतांना विचारले, मोरोपंत, मोगल छावणीची काय हालत आहे? औरंगजेबाने दिलर खानाला माघारी बोलावून बहादूर खानाला सारी फौज दिलेली आहे आणि बहादूर खानानं पेडगावास बळकट कोट करून त्या गडाला बहादूरगड असं नाव दिलं आहे, असंच ना? राजांनी विचारले. जी, मोरोपंत म्हणाले. आमचा राज्याभिषेक झाल्यामुळं आम्ही गाफील बनलो आहो असा आमच्या शत्रूचा समज झाला आहे. त्याला थोडा धक्का देण्याचं आमच्या मनात आहे. पण महाराज, भर पावसाळा, त्यात आपली मनस्थिती. मोरोपंत, आमच्या सुखाचा व दुःखाचा विचार करण्याचं आमच्या नशिबी राहिलेलं नाही. त्याचा विचार करू नका. आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती झाला? 1 कोटी होय. तो आम्ही भरून काढायचा ठरवला आहे. साऱ्यांची नजर राजांच्यावर खिळली. बहादूर खानानं सरकारी भरणा करावयाचे 1 कोटी रुपये गोळा केले आहेत. त्याखेरीज बादशहानं नजर करण्यासाठी नामांकित 200 घोडी आहेत. ती निराळी. हे सारं दिल्लीला रवाना होण्याआधीच मिळवायचं आमच्या मनात आहे. ही एक मोहीम झाली. याखेरीज मोरोपंतांनी कल्याण भिवंडीला जाऊन तळ करावा. वसईकरांकडून चौथाई मागणी करावी. याच वेळी आणाजींनी फोंडा काबीज करावा. आम्ही खुद्द बहादूर खानाची मोहीम हाती घेऊ. संभाजीराजे ऐकत असता उभे राहिले. आबासाहेब, आम्ही. राजे खुश झाले. युवराज, आम्ही तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा केली होती. बेचैन मन हवं तिथं शांत होत नाही. बेचैन मनाला गुंतवायला मोहिमेसारखा विचार नाही. तुम्हाला तो अनुभव येईलच. आनंदरावांनी युवराजांची साथ करावी. युवराज भागानगर मुलाखात जातील. पण युवराज, लक्षात ठेवा, आम्हाला भागानगर जिंकायचं नाही, नुसती दहशत निर्माण करायची आहे. आम्ही गाफील नाही एवढं शत्रूंना दाखवायचं आहे. राजे किंचित थांबले. ते सर्वांकडे पाहत होते. आमचा मनोदय सांगितलं. आता तुमचं म्हणणं सांगा. आपली आज्ञा शिरसामान्य आहे, हंबीरराव म्हणाले. यापुढे राज्याचे निर्णय अष्टप्रधानांनी करावेत अशी आमची इच्छा आहे. आमच्या बेतात काही गफलत दिसली तर आम्ही ती आनंदाने मान्य करू. मोहीम निश्चित झाली. सारे त्या आनंदात निघून गेले. मागे मोरोपंत राहिले होते. राजांनी विचारले, मोरोपंत, काय? मोरोपंतांनी क्षणभर विचार केला. ते म्हणाले, युवराजांनी कलावंतींना बिदागी देऊन रवाना केलं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते आम्हाला माहीत आहे. आश्चर्य करण्याची पाळी मोरोपंतांच्यावर आली होती. त्यात आश्चर्य कसलं? खुद्द युवराजांनी तुम्हाला ती कामगिरी सांगितली. तुम्ही तातडीने गडाखाली गेलात. बिदागी देऊन कलावंतींना निरोप देऊन आलात. एवढंच नव्हे तर राज्याभिषेकाच्या खर्चात ती रक्कम मुरवण्याचं तुम्ही ठरवलंच, असंच ना? महाराज सर्व जाणतात. नाही मोरोपंत, आम्ही अंतर्ज्ञानी नाही. तुम्ही संभाजीराजांकडे युवराज म्हणून पाहता. आमची नजर बापाची आहे, एवढाच फरक. एके दिवशी राजांनी मोरोपंतांना विडे दिले. त्यानंतर आणाजी गड उतरले. मोहिमेवर जाताना संभाजीराजे राजांच्या दर्शनाला आले. युवराजांना निरोप देताना राजे म्हणाले, युवराज, सांभाळून राहा. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. वारे मोल जीव समजून वेड धाडस पदरात घेऊ नका. तुमच्या येण्याकडे आमचे डोळे लागले आहेत. संभाजीराजे गडाखाली उतरले. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, आम्ही मोहिमेला बाहेर पडताना माँसाहेबांना काय वाटत असेल याची आता थोडी कल्पना येते. आता आपली मोहीम पाहू. बहादूर खान कोकलताश काय म्हणतात ते? सरळ छावणीवर चालून यायचं? मुळीच नाही. ही मोहीम तर फार सोपी. तुम्ही 2000ची कुमक घेऊन सांगून
सवरून खाणावर जा. तुम्ही येता हे पाहताच खाण आपल्या गडी बाहेर पडेल. त्याला झुलवीत खूप दूर न्या. आम्ही पाठीमागे 8,000 तयार असू. तुम्ही दूर गेलात की आम्ही छावणी फस्त करून माघारी येऊ. आणि हातघाईचा प्रसंग आला तर? हंबीरावाने विचारले. राजांच्या चेहऱ्यावरचे स्मित त्या शंकेने ढळले नाही. नाही हंबीरराव, हातघाईचा सवाल येताच कामा नये. या मोहिमेत एकही माणूस गारद होऊ द्यायचा नाही. आमच्या राज्याभिषेकाप्रसंगी टोपीवाल्यांनी आम्हाला आहेर केला, पण दिल्ली दरबारकडून येणारा आहेर तसाच राहून गेला. 1 करोड होण आणि 200 नामांकित घोडी हा आहेर दिल्ली तख्ताला शोभण्यासारखा आहे नाही. राज्याभिषेकासारख्या मंगल प्रसंगी शाही तख्ताचा आहेर स्वीकारित असता रक्तपात होऊन कसा चाले? हंबीराव हसले. ते म्हणाले, औरंगजेबाला ही चपराक भारी जाणवेल. हंबीराव, सेनापतींच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. दिल्ली तख्ताचे बादशहा असल्या लुटीची पर्वा करणारे नाहीत. ते भारी हुशार आणि दूरदृष्टीचे आहेत. त्या दृष्टीला काय दिसतं हे कोण सांगणार? हंबीराव राजांचा निरोप घेऊन गेले. तरी राजे आपल्याच विचारात उभे होते. त्यांच्या डोळ्यासमोर आलमगिरीची मूर्ती तरळत होती.